स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण की आमच्या आरूचा 13 तारखेला बर्थडे, आज 11 तारीख आहे. बर्थडेचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल. हा थांब, हे दीदीचं या त्याच्यात आहे ना दुसरे. आता मध्यंतरी श्रुतीने भाग घेतला होता डान्सच्या याच्यात. आमचं GS कॉलेज आहे ना तिथं गेली होती ती. ते बघा वैशाली दाबडे, तालीम मूवी आहे ना त्यात जी ॲक्ट्रेस आहे तर त्यांची ही साईन आहे. श्रुतीला बऱ्यापैकी भरपूर सर्टिफिकेट आहे दोघींच्या याच्यात. थांब ठेवून देते, सर्टिफिकेट ठेवायला फाईल केली आहे छान. मागं प्राचीचं पण आहे ना. ए थांब, शिंदे साहेबांची सिग्नेचरचं सर्टिफिकेट भेटलं होतं तिला पण. चला आपण काही नाही कमावलं पण आपल्या मुली करताना चांगली गोष्ट. शाळेमध्ये मी असल्या कशात भाग घ्यायचे नाही सहसा. आपल्या मुली घेता आहे ना ते पाहून छान वाटतं मला. चला मला मेहंदी लावायची, आरूचा बर्थडे आहे ना, थोडी मेहंदी लाव नाही का. मेहंदीत काय काय टाकते तुम्हाला दाखवते. चला आरू ठेवते दीदीचं फाटण, सर्टिफिकेट ठेवून देते एकदा. ठेवून द्यायचं, कालच आलं ते सर्टिफिकेट. ठेवून द्यायचं दे. आरूलीला इथं बसवलं, मधात बोलायचं नाही म्हटलं. हा म्हटली मला आता काय करते काय माहिती. हा आरू आपल्या दीदीचं इथे दीदी बघ कसं छान छान अभ्यास करती, तसं तू पण अभ्यास करायचा छान छान. हा हात मी नाही करते म्हणजे अभ्यास. फटके देऊ का तुला? बाप रे, राहू दे दीदीचं इथे आपल्या. काल एक बाबा आहे ना माझे इथं गेट समोर आले तर ते असं करू लागले. म्हणजे हात धुवायचं होतं त्यांना बहुतेक, तर ते असं करू लागले तर मला समजलं नाही. मी तर गेटाच्या आत होते. मग मी काय केलं, मला वाटलं ते पैसेच मागायला, कारण म्हातारे होते, बऱ्यापैकी थकलेले होते. मग मी 5 रुपये घेतले पर्समधून आणि त्यांना द्यायला गेले. मग त्यांनी असं केलं. मग मला म्हणजे कळालंच नाही ना, एखाद्या वेळेस म्हाताऱ्या माणसाचं बोलणं आहे ना कळत पण नाही आपल्याला. मग मी परत घरात आले, एक मग्गा पाणी नेलं आणि त्यांचे हात धुवून दिले. असं पण होतं. मी म्हणलं काल गुरुवारी म्हटलं चला बाबांच्या रूपात म्हणलं लक्ष्मी आले आपल्या घरात. गणपती बाप्पा बनायली का तू? गणपती बाप्पाचा खूप वेळ आहे. कधी पण लक्षात येतं म्हणते आपला जेजे बाप्पा कोण दिला तिकडं. माझा गणपती बाप्पा कोण दिला, तू कुठे माझा गणपती बाप्पा विचारती. हा चला मेहंदी बिजो घालायची ना, तुम्हाला दाखवते काय काय इन्ग्रेडियंट्स टाकते मी त्याच्यात. पत्तीचं पाणी घेतलं उकळून. पत्तीच्या पाण्याने केस पण छान वाढतात. आणि इथं गणपती छाप मेहंदी. तुमच्या इकडं भेटती काही मेहंदी? आमच्या इकडं भेटती, कारण आमच्या जालन्यात बनती पण मला वाटतं ती मेहंदी. आणि एक ही आणली निशा. आणि हे मी एक होममेड पावडर बनवून ठेवलेले, आवळा, रिठा, शिकाखाई सगळंच आहे. आता आयुर्वेदिक जे पण केसांसाठी उपयोगी आहे ना ते एवढं टाकून हा मेहंदीचा पॅक बनवणार आहे. आणि आमच्या आईचा रोज फोन येतो ना, तर त्यांना म्हणती माझ्या बड्डेला या, रोज म्हणती त्यांना माझ्या बड्डेला या. यांच्या बहिणी आहे ना मावस बहीण, तर त्यांना पण रोज म्हणती. म्हणजे आम्ही गेलतो ना त्यांच्या दुकानवर, चहाचं हे त्यांचं अमृतुल्य, तर तिथं थांबलो होतो आम्ही. तर मस्त त्यांच्या दुकानातून खायला ते बॉटल ते उचलली, चिप्स वगैरे उचलले. आणि त्यांना म्हणती आत्या माझा हॅपी टू आहे, माझ्या हॅपी टूला या. मग त्या म्हणे दिवाळीला आले नाही त्या. मग म्हणे आता आम्ही हॅपी टूलाच येऊ, कारण यांच्या एक मावशी आहे ना त्या एक्सपायर झाल्या होत्या दिवाळीच्या वेळेसच, त्याच्यामुळं दिवाळीला कोणीच आल्या नाही. तर आता येणार आहे ते आपण बड्डेला. चला मेहंदी लावून घेऊ. आणि आज मला आधार कार्ड बनवायला टाकलं आहे ना, ते आणायला पण जायचे. आधार कार्ड माझं म्हणजे 6-7 वर्ष लग्नानंतर आधार कार्ड चेंज करणं झालं नव्हतं, कारण तिकडचं घर ते विकणं बाकी होतं ना, त्याच्यामुळं आधार कार्ड चेंज केलं नव्हतं. पण आता ते झालंय पूर्ण घराचं त्याचं व्यवस्थित, तर आता चेंज करून घ्यायचे.
त्या आधार कार्डमुळं ना माझ्या लाडके बहिणीचे पैसे पण बंद झाले, कारण ते जुन्या नावावर होतं. तर त्याच्या नावावर कदाचित गाड्या वगैरे काही असतील, तर माझ्या लाडके बहिणीचे पैसे पण बंद झाले. प्लस आमचं राशन कार्ड पण नाही आहे, कारण माझं नावच चेंज झालेलं नाही, त्याच्यामुळं राशन कार्ड नाही आहे. राशन कार्ड बनवायचे म्हणजे किती एका आधार कार्डसाठी मला कुटाणा झाला बघा आता. म्हणजे आधार कार्ड बनवायला आधी मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागणार आहे मला, तर त्याला 2200 रुपये खर्च यायला, आपलं हे काढायला, आधार कार्ड नवीन बनवायला. एक झाकण टाकत्या मी हे. आणि आता गॅस पण माझ्या नावावर आहे, गॅस माझ्या नावावर आहे, तर तिथं गॅसच्या ठिकाणी पण मला नाव चेंज करायला पैसे लागणार आहे. तर बँकेत तर नाही लागणार, माझं बँकेत जिथे आपण अकाउंट आहे ते म्हणे तुमचं जुनं आधार कार्ड सोबत घेऊन या, चेंज होऊन जाईल. पण मी LIC वगैरे जे काय काढलेलं आहे तिथं सगळ्या ठिकाणी मला नाव चेंज करून घ्यावं लागणार आहे. असा सारा कुटाणा आहे सध्या माझ्या मागं. पेन्सिल वहीमध्ये आहे ना आरूची, याच्यात टाकून आणती पेन्सिल आणि उगाच मला चाकवायला म्हणती मम्मा कुठे आहे माझी पेन्सिल, कुठे आहे, धर. लय शहाणी झाली आरुली आता, लय डोकं लावते आता. तिकडं मला जायचंय, कारण तिथं अंगठा लागणार आहे. पहिले फोनचा जमाना आला, सगळ्या अवघड टेक्नॉलॉजी आल्या, आणि नंतर पहिले अंगठा देत होतो आपण, नंतर सह्या निघल्या, हे निघलं ते निघलं ऑनलाईन, परत अंगठ्यावर आलो. तर हे झालं भिजवणं, थोडं पाणी कमी पडलं याला, पाणी आणते मी मग भिजवतो. तर ते प्लस यांचं खातं उघडलं बँकेत, तर ते पण मला घेऊन यायचे. पहिले माझं ज्यावेळेस खातं उघडलं होतं मी, त्यावेळेस बँकेतच म्हणजे उघडत होते. असं काही घरी येऊन लोकेशन पाहायचं किंवा आपण काय करतो काय नाही, कुठं राहतो एवढं पाहणं गरजेचं नव्हतं. पण आता यांचं खातं उघडलं ना, त्यावेळेस ते लोकेशन पण येऊन बघतात काय करते काय नाही. आणि यांचं ते जे ईमेल ID आहे ना त्याच्यावर उघडत नव्हतं, तर यांना व्हिडिओ कॉलवर बोलावं लागलं. ते जे बँकेचे वरती राहतात ना लोक, त्यांच्यासोबत. त्यांना 9 मे 1990 असं म्हणायचं होतं, तर यांना ते पण लवकर म्हणता नाही यायला लागलं. 3दा तर रिजेक्ट झालं, शेवटी 4थ्यांदा झालं. असं झालं. म्हणजे काही नाही, एकदम सोपं इजी क्वेश्चन विचारते की तुम्हाला खातं उघडायला काही दबाव आहे का, काय तुम्ही तुमच्या मर्जीने उघडताय ना, असं एकदम क्वेश्चन ती विचारते. यांना इतकी भीती वाटते ना कशाची पण. चला आता मी नंतर बोलते, काम बी आवरते, मला बाहेर पण जायचे. आणि 6 डिसेंबरला आहे ना, प्राचीने मस्त त्यांच्या शाळेत गाणं गायलं, लाल दिव्याच्या गाडीला, ते असं गाणं आहे ना आंबेडकरांचं, त्याच्यावर गाणं गायलं मस्त, आनंद शिंदेने गायलेलं. हाय कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, ते तिने गाणं गायलं. ती म्हणे मम्मी मी माईक समोर उभा राहिले ना, मला समोर सगळं ब्लँक झालं म्हणे, नाव म्हणले बोलले म्हणे मी, आणि मला समोर काहीच आठवण नाही. पण मग मी गाण्याला स्टार्टिंग केली म्हणे, मग ते वाजू लागले ना म्हणे, तर मला असं फील झालं म्हणे की म्हणजे ऑर्केस्ट्राच भेटला मला. म्हणजे तिचा आवाज छान आहे, तिचं चॅनल पण आहे कृष्णा म्युझिक वर्ल्ड म्हणून, तुम्ही बघा. तिने जे काय 4-5 शॉट टाकलेले आहे ते आहे. तिला एवढा वेळ भेटत नाही, अभ्यास असतो ना, पण जेवढा वेळ भेटेल तेवढं ती टाकते. तर मग ते गाणं तिने गायलं ना, तर सगळ्यांना वाटलं ती जय भीम की काय. मग ती टीचरला म्हणे नाही टीचर मी मराठा आहे म्हणे. तर तिचं असं आहे ना, तिला डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, स्वामी विवेकानंदचे विचार, किंवा APJ अब्दुल कलामचे विचार, असं खूप असं इथं भरलेले आहे तिचे विचार. ॲम्बिशियस आहे, चांगल्या अभ्यासावर लक्ष आहे तिचं. मग ती म्हणे मॅमने मला विचारलं की तुझे वडील काय करतात. मग हे तिने सांगितलं की माझे वडील कंपनीत आहे असं. मग आई काय करते म्हणून मग तिने सांगितलं माझी आई काय नाही करत, माझे थोडीफार शेती पण करते, पप्पा पण शेती वगैरे पण करते, आणि मम्मीचं चॅनल पण आहे म्हणून. मग त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, तर धन्यवाद त्यांच्यासाठी.
आणि तिच्या काही फ्रेंड पण व्हिडिओ बघतात, तर ती मला सांगत असती, मम्मी तू लवकर लवकर व्हिडिओ का टाकत नाही म्हणे. माझ्या मैत्रिणी तुझे व्हिडिओ बघत असते आणि त्या म्हणते की तुझी मम्मी खूप लेट व्हिडिओ टाकते. तर म्हटलं चला आता खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायला घेतला नाही, व्हिडिओ बनवू म्हटलं. आईसोबत जाणारे आरू, आई निघाली वाटतं, आरूला पाठवायचं. आणि आता संक्रांत जवळ यायली ना, तो आपल्या लेडीजचा असतं की साडी घ्यायची. मला तर ना पहिले साड्यांमध्ये ज्यावेळेस लक्ष द्यायचं नाही ना त्यावेळेस काही नाही वाटायचं, पण आता वाटायला लागलं यार माझ्याकडं फक्त कांजीवरम साडी, दुसऱ्या साड्याच नाही. आता असं वाटायला एक लिनन पण असावा, एक पैठणी पण असावा, एक माहेश्वरी पण असावा. म्हणजे ह्या महागड्या साड्या आहेत, पण दमादमानी एक एक साडी तरी, म्हणजे एक माहेश्वरी, एक असं एक एक साडी तरी घ्यायची आहे मला. केव्हा घेणं होईल माहीत नाही एवढं. म्हणजे एवढं साड्यांतलं नॉलेज ज्यावेळेस आहे आपल्याला येतं ना, त्यावेळेस वाटतं अरे आपण यातली तर यूजच नाही केली, भलताच साड्या आपण यूज करू. आता या जॉर्जेट आहे ना, तर अशा जॉर्जेटच्या साड्या खूप आहेत माझ्याकडं. पण अजरक झालं, प्रिंटेड झाली, रजवाडा साडी झाली, मारवाडी साडी, लहेरिया किंवा जे वेगवेगळे असे असे काही मी यूज नाही केलेले. बघू आता ह्या वेळेस ना कुठली घ्यावं का माहिती. लिनन तर छान नाही वाटणार, म्हणजे संक्रांतीच्या याच्यासाठी मला विचार आहे. परंपरा एक इंस्टाला पेज आहे, त्यांच्या पेजवर मी सेमी पैठणी खूप छान छान पाहिल्या. मला विचार एक सेमी पैठणी 3-3.5 येऊन जाईल. बघू आता काय होतं. मी साडी घ्यायचा विचार करते, मला दुसरंच काय होऊन जातं. म्हणजे पप्पांनी मला 5-6 दिले होते दिवाळीसाठी, माझी अजून पण साडी घेणं झाली नाही, कारण प्राचीची 3,500 पिकनिकचेच होते, मग ते भरले आणि बाकीचे असेच माझ्या घरात खर्च झाले. तर आरूबाईचा बड्डे म्हणजे आपल्या लेडीजला असंच असतं, घरात काही ना काही चालूच असतं. चला आता तुम्ही कोणती घ्यायचा विचार करताय संक्रांतीला, मला पण तुमच्या कमेंटमध्ये पण सांगा. अजून कोणत्या साड्या तुम्हाला छान छान माहिती असेल तर, आहे की नाही. माझं साड्यांचं वेळ पहिलं नव्हतं, पण आता असं वाटतं की असावं एक एक अशी, म्हणजे छान अशी. हा असे फ्रेश असे लिंबू आणले मस्त, किती फ्रेश आहे ना. याचं लिंबू मिरचूच बनवण, पण आज मिरच्या नाही आहे, उद्या बनवण मी. हे बघा याच्यात हळदी आणि मिरच्या अशा अर्ध्याला कापून टाकल्यात आणि मीठ टाकलं आणि थोडंसं तेल आणि आता थोडंसं पाणी टाकणार आहे किंचित. ह्या ग्लासनी आहे ना एवढं पाणी टाकणार आहे, म्हणजे ते शिजतं. आणि रस काढून घेतला लिंबातला, जर रस ठेवला ना तर जास्तच आंबट असं होतं, व्यवस्थित टेस्ट नाही करत ते. आरूचं चाललं मम्मी पाणी दी, पाणी प्यायचं आरूला. बरं बेटा दिदे. आता हे रस काही कामात येणार नाही ह्या वेळेला. प्याला तर सर्दी होती आणि लिंबाचं जास्त वेळ ठेवलं तुम्हाला माहिती आहे यातलं विटॅमिन सी उडून जातं, त्याच्यामुळं काही यूज नाही आहे त्याचा, टाकूनच देणं येते. आमची कोथिंबीर किती छान झाली आहे ना, मधमधात मोहरी पण उगली आहे, मस्त झाली कोथिंबीर. छान झाली एवढ्या जाग्यात. 30 दिवस झाले या कोथिंबीरीला, तर एवढी छान झाली आहे. कपडे पण इथं वाळत टाकले आणि एवढं गच्ची पण धुवून घेतली. चला आता खाली जाते. आईनी आरूला ड्रेस आणला छान नवा. मोठ्या आईनी आणला. हाव ग, छान दिसायली आरू, तू छान दिसायली माझी नक्की. हा ना द्यायला हिरवी मिरची कट करून आणि थोडे शेंगदाणे असे रोस्ट करून टाकले होते आणि हळद मिठात. अशीच त्यांना गोबी आवडती, मी म्हटलं असा मसाला करून भाजी करते, तर नको म्हणू लागले. आणि हा ठेसा मी रात्री केला, मस्त हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आणि टोमॅटो पण मिरच्या भाजल्यानंतर कढाईत थोडंसं असं रोस्ट करून घेतलं. आणि मग आहे ना खूप सारी कोथिंबीर, जिरे आणि मीठ टाकून आहे ना त्यात कुटलं. टोमॅटो टाकल्यामुळं काय होतं, ठेशाला एकदमच छान टेस्टिंग येते आणि 2-3 पोळ्या अगदी आरामात फक्त ठेशासोबत खाऊ शकतो आपण, असा हा ठेसा बनतो. एखाद दिवशी मी रेसिपी दाखवून त्याची. आणि हा डाळ कांदा रात्रीचा आहे, गरम केला मी. डाळ भिजत टाकून आपला मसाला करून, हरभऱ्याची डाळ आणि तशीच अख्खी डाळ येतात, मी दाखवते याच्यात.
ही अशी डाळ, फक्त डाळ भिजत घालून आहे ना मसाला फ्राय करून डाळ टाकून दिली आहे. खूप छान लागतं. मी कधी कधी बनवत असते. एकदम आमटी कशी लागती पुरणपोळ्यासोबत खायची, तशी ही भाजी टेस्ट करती. चला, एवढी छान भाजी म्हटल्यावर लिंबू तर कट करून घ्यावंच लागेल मला. चला या मंडळी जेवायला. आमची प्राची अशी रेडी झाली. प्राचीचा डान्स आहे, कोळीवाड्याची शांती गाणं आहे तिचं, तर कोळी कॉस्ट्यूम घातला मस्त. चला आता जा, माझं काही येणं होत नाही बघायला. आता आज आरूचा पण बर्थडे, केक आणायचा, फुगे आणायचे 5 वाजता. पण त्यांचं काय खरं आहे, त्यांना लई मार्केटमधून काही वस्तू आणायच्या, काही घरातलं काय आणायचं भलता कंटाळा येतो. सगळं माझ्यावर जिम्मेदारी राहते ती. मला आणावं लागणारे केक ते. त्यांचं आलं की त्यांना नुसता मोबाईल पाहायला पाहिजे, नाही तर तोंड वाकडं होऊन जातं लगे. काय काय आणायचं आरू? आरू म्हणते खिलोने आणायचे, मला हे आणायचं ते आणायचं. बाबा सोडायला लागले, पप्पा नेऊन सोडायला लागले दोघींना. बाय. वगैरे काढणं झाली तर आवरतो. सगळ्यांचे कपडे आरूच्या अंगावर टाकून चालल्या जाते सगळे. आरूला गरमी येते, तो झोपते आरू. रात्री फिंगर चिप्स आरूला तळायला टाकले, आरू इतकी किरकिर करायली, ते जळूनच गेले माझ्याकडून. खाल्ले पण नाही मग तिने. बस बस झाले आता, पोच देणं बस झाले आता, बस झाले आता. काढला ना फोटो. चला, भाजी निसणं झाली आमची. प्राचीला गायन स्पर्धेमध्ये मस्त सर्टिफिकेट मिळालं एक. हे बघा, पहिला नंबर आला तिचा, आणि पॅड पण दिलं तिला. चांगला आहे पॅड पण प्राची. पहिला तिचा खूप जाड होता पण आणणं होत नव्हतं, पण शाळेकडून फ्री मिळाला. छान आहे ना. त्याच्यावर आरू, आराध्या, आराध्या नाव आहे पण आरूच म्हणतो तिला. आराध्या टाका. हा मला लय आवडला होता, पण प्राची म्हणती टेस्ट चांगली करणार नाही म्हणे. हे बघा, हा पण किती छान आहे ना. हा हा पण किती मस्त आहे ना. सगळे केक छान येत. आरूला केक घेतला आम्ही, आणि काही बर्थडेची सजावटीची सामग्री पण घेतली. आता पिशवी देते. समोसे कचोऱ्या पण घेतल्या. त्याला निघतो आता. केक मेल्ट होईना आता, डायरेक्ट ऑटो पकडून घरी. वगैरे लावलं मस्त. हे असं लावलं हॅपी बर्थडे. आरूबाई ड्रेस वगैरे घालून रेडी करून आणलं. इकडं आरूसाठी चिल्ला, आणि इकडं कुकरमध्ये बनवली पनीर भाजी. भाजी वगैरे बनवून झाली, सजावट झाली. आता तैन ते आल्यावर केक कापायला लागली. छान लावले ना फुगे. अगं तिथून चांगली येत नाही मम्मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. त्याचं पर्सनल चालू आहे बर्थडे. आज केक आहे, पण हा पप्पाने आणला आणि आरू काही ऐकायला, त्याच्यामुळे आरूला खायचा केक. मग तो केला कट. आज सगळे जमा झाल्यावर आम्हाला बी द्या मग. छान आहे मस्त आहे म्हणजे खायला. अरे वा, बोट नको घालू आरू, ती फोटो घाल. ते नंतर खायला नाही काय दारू. आरू ती त्यातलंच घेतलं वस्तू. पप्पा सारखा 2 मिनिटं. आरूचा बर्थडे आज. आई बाबा अरे मारा उन्हा करणार. अरे
ए झगड़े झगड़े मत करो, शांत बैठो. हा कुठं साखर खाणारी ती. केक खाल्ला तिने पहिले. अरे टोपी त्याला बरं नाही म्हणे. रांतोयला सेलिब्रिटी शांत बसली ना, पण मजा वाटेल तिला. हॅपी बर्थडे टू यू. आता म्हणा ना. म्हणू द्या म्हणू द्या. पैसे आले